सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा। महिला या समाजाच्या अविभाज्य घटक मानल्या जातात। त्याच्यामुळेच धावपळीच्या जीवनात महिला या स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतात। त्यासाठी महिलांना मी डॉक्टर अंतरा अशी विनंती करू इच्छित आहे की सगळ्यांनी व्यायाम करा। तर व्यायाम हा धावपळीच्या जीवनात व्यायाम म्हणजे हा शब्द महिला विसरून जातात, कारण फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी असते सगळ्यांची। त्याच्यामुळे मी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अंतरा काही व्यायाम सांगू इच्छित आहे की महिलांनी काय काय व्यायाम करावेत। तर पहिलं आहे की व्यायामात एक 45 मिनिट्स किंवा 40 मिनिट्स जसा महिलांना वेळ मिळेल तसं महिलांनी वॉकिंग करायचं आहे। त्यानंतर महिला छोटे छोटे योगासनं करू शकतात स्वतःच्या हेल्थसाठी। त्यानंतर तिसरा हा व्यायाम आहे की स्ट्रेचिंग किंवा स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज महिला करू शकतात। आणि हे सगळे व्यायाम करताना मी काही टिप्स देऊ इच्छित आहे की पहिलं म्हणजे कोणतेही व्यायाम करताना तुम्ही झोपला असाल किंवा पडले असाल तर एका अंगावरून उठणे हे गरजेचे आहे, कारण महिलांमध्ये आम्ही बघतो की पाठदुखी आणि कंबरदुखी हे खूप कॉमन आहे। त्याच्यामुळे कमरेचा भार कमी करण्यासाठी आपल्याला एका अंगावरून उठणे आवश्यक आहे। दुसरी अशी गोष्ट आहे की गुडघ्यातनं कधीही वाकून जेव्हा महिला व्यायाम किंवा काम करतात तर गुडघ्यातनं म्हणजे खाली वाकताना गुडघ्यातनं वाकणे हे गरजेचे आहे, कारण पाठ शेवटी बरोबर आलं परत की पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होतात यांनी। त्याच्यानंतर आता उन्हाळ्यात जेव्हा व्यायाम करतात किंवा ओव्हरऑल जेव्हा महिला व्यायाम करतात घाम येतो, सगळ्या गोष्टी असतात, तर महिलांनी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे, कारण महिलांच्या शरीरात जास्त ऊर्जा निर्माण होते। त्याच्यामुळे आपण पाणी जास्त प्यायचं आहे। म्हणूनच मी अशी म्हणू इच्छित आहे की महिला सकारात्मक तर सगळे जग सकारात्मक। त्याच्यामुळे व्यायाम करा, स्वस्थ राहा, तंदुरुस्त राहा। थँक्यू सो मच।